गाईज इवा आली बघा, जेव घालत आहे. काय मेहंदी लावलेली आहे, केसांना ते बसलेले आहे. आणि ही म्हणे मला भूक लागली म्हणून खाली जेव घालते आणि थोडीशी मेहंदी वाळेपर्यंत क्लायंटला म्हटलं तुम्ही बसा, म्हटलं मी आली हिला जेव घालून आणि हिला जेव घालत आहे. आता अशी लाईफ आहे माझी. माझ्या लाईफमध्ये एवढी धावपळ आहे की सांगायचं कामच नाही आहे. माझं मला स्वतःलाच वेळ नाही मिळत आहे, ना जेवायला ना केस विचरायला, कशालाच नाही. सकाळी मुलं स्कूलला गेल्यानंतर पार्लर, अशी माझी लाईफ चालू आहे. ऑल डे माझा बिझी असते. चल जेव पटपट घेऊ, चल वर्क क्लायंट बसलेले आहे. हाय गाईज, एक टेन्शन आहे का हे पहा. आता ट्युशनचा टाईम झाला आणि पार्लरमध्ये क्लायंट बसून आहे. अशी माझ्या माझं धावपळ आहे ना. चल हिला ट्युशनला सोडायला आली, पार्लरमध्ये क्लायंट बसून आहे. पटकन सोडून येते म्हटलं. खूप माझ्या माझं धावपळ आहे. माझी लाईफ काही सोपी नाही आहे. एका युद्धाच्या पलीकडे आहे. तर ठीक आहे गाईज, बाय. चालेल. आता क्लायंट झाले आणि एनर्जी फुल डाऊन झालेली आहे माझी. आता 6:30 वाजले. पसारा पडला, क्लीन केला होता, केले आणि माझी एनर्जी पूर्ण डाऊन झालेली आहे. असं वाटत आहे आता काहीच करावं नाही. पण खाली जाऊन मुलांसाठी आता स्वयंपाक बनवावं लागते परत. माझी लाईफ खूप स्ट्रगल बरी आहे बरं, वाटते की नाही तुम्हाला? तरी पण चला लाईफ एन्जॉय करूया. झाले आता सर्वांचे काम सुरू झाले. परत कामावरच जायचं आहे. इथून बंद करून खाली जायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे, मुलांना जेव घालायचं आहे, त्यांचं होमवर्क घ्यायचं आहे. मग भरपूर असे कामं आहे ते आणखीन खाली जाऊन करायचे आहे. सगळं पसारा झालेला आहे, धिंगाणा झालेला आहे खाली. तर चला मुलांना स्पेशल म्हटलं तर आता मुलांना ट्युशनला आणायला जायचं आहे. त्यांना ट्युशनवरून आणल्यानंतर त्यांची मग चिकचिक बघ ऐकून आणखीन डोकं पण खराब होणार. तर ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. हाय गाईज, ती ड्युटी संपली, ही ड्युटी सुरू झाली. आज फुल डे बिझी होती. आज म्हणजे रोजच असते.